गणपत मवाळ आपल्या पेन रिलीफ सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पेन रिलीफ सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करतो आहे. तर भाऊ, आपल्याला काय त्रास होता? सायटिकाचा त्रास होता. आता काय वाटलंय तुम्हाला? आता मला एकदम रिलीफ वाटतंय. रिलीफ 80% फरक वाटतो. 80-90% फरक वाटतो. मी कच्छ गांधीधाम गुजरातवरून आलो. गुजरातवरून आले. ही दुसरी वेळ आहे का? हे फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम आहे. मी फिजिओथेरपी वगैरे खूप केलं तिथं. अच्छा. पण मला काही तिथं आता इथं चांगल्यापैकी आराम मिळाला. मला चांगल्यापैकी आता नाही तर मी आलो तेव्हा चालता येत नव्हतं. आता मी या स्टेशनवरून त्या स्टेशनवर ऑटोमॅटिक जाऊ शकतो आपला स्वतः. अच्छा, स्वतः जाऊ शकतो. काय वाटलं यांच्यामध्ये बदल? खूप त्यांना फरक पडला आहे, कारण की मी खूप ठिकाणी ट्राय केलं, खूप ठिकाणी घेऊन गेले त्यांना, पण काय फरक नाही झाला. मला अच्छा. जसं कळालं तसं मी घेऊन आले त्यांना. अच्छा. रिलीफ. चेहऱ्यावरचं हास्य परत आलं. बरोबर. अच्छा, परत आलं. जवळपास आम्ही खूप खर्च केला होता. अच्छा. पण कुठेही आम्हाला योग्य तो सल्ला किंवा इलाज मिळाला नाही. नाही, इथं आम्हाला उपयोग चांगला वाटतं. चांगलं. धन्यवाद. बरं, या ठिकाणी बरेचसे पेशंट आहेत. तर या ठिकाणी उपचार चालू आहे कमरेचा, गुडघ्यांचा. बरं काका, आपला बी उपचार केला आहे आपण. कशाला त्रास होता तुम्हाला? मानेचा आणि खांद्याचा त्रास होता. मानेचा आणि खांद्याचा त्रास होता. आता काय वाटलंय तुम्हाला? बऱ्यापैकी मला जवळ 85-90% फरक पडतोय आता पहिल्याच याच्यामध्ये. पहिल्याच्या जमान्यात कुठून आलते आपण? मी उमराना तेवढा तालुका उमराणा देवळा. तुम्हाला कुठून माहिती भेटली का? फेसबुकच्या माध्यमातून. फेसबुकच्या माध्यमातून. म्हणजे आता व्यवस्थित वाटतंय खूप तुम्हाला? मस्त वाटतं. खूप मस्त. औषधं गोळ्या खाण्यापेक्षा कसं काय वाटतं? औषध गोळ्या खाऊन उचकी लागायची मला. एक महिना उचकी राहायची नाही. बस. पेन किलर बंदच होतं. पेन किलर बंद. औषधं चांगले नसतात शरीरासाठी. खूप मस्त वाटलं. तुमच्यासारखेच जर इतर पेशंट असतील त्यांना काय त्याने सांगता? लवकर यायला पाहिजे. लवकर माहिती मिळता यायला पाहिजे. त्रास बरोबर. सहन नाही गेला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आता आपण वेगवेगळे आपण वेगळे पेशंट. आता या काकांना गुडघेदुखीचा त्रास आहे. गुडघेदुखीमध्ये प्रचंड अशा वेदना असतात. चालताना लचक मारते, वेदना होतात. तर यांचा आपण उपचार करू राहिलो. या ठिकाणी या भाऊंना पॅरालिसिसचा उपचार करू राहिलो. पॅरालिसचा त्रास आहे. तर यांना गुडघेदुखीचा त्रास, चालताना लचक मारणं, वेदना वाटणं, अशा प्रकारचा त्रास असतो. आणि गुडघेदुखीचा उपचार चालू आहे. गुडघेदुखीमध्ये या काकांना प्रचंड अशा वेदना होत्या. चालताना यांना व्हेरिकोज वेन्स आहे आणि वेन्सचं पण ऑपरेशन केलेलं आहे. तर तरी पण कमरेमध्ये कळा लागू राहिल्या, दुखत आहे. त्याचा आपण उपचार करतो. या भाऊंना एव्हेन बॉलचा त्रास आहे. एव्हेन बॉलचं दोन्ही बॉल लॉक झालेले. बॉलचा पण उपचार करू राहिलो आहे. वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतोय आणि बऱ्यापैकी रिकव्हरी पण झालेलं आहे. काय म्हणतो भाऊ? आता परत हो हो. आता वाटत नाही तसं. वाटत नाही ना काय? दुखत? हां, आता दुखलं तर या, नाही दुखलं तर काय यायची गरज नाही. हां, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हां, बरं. कमरेचं दुखतंय का? होऊन जाईल, काय अडचण नाही. येईल आता, नंबर आला का करू आपण. हां हां, हो होईल, प्रयत्न करू आपण, काय अडचण नाही. काका, हे दुसऱ्यांदा आले वाटतं ना तुम्ही? अच्छा अच्छा. कोणाला घेऊन आली ती? बाबांना घेऊन आली. खूपच. हां, बॉल हाड क्रॅक झालेलं होतं. हां, बरं बरं, करतोय ना उपचार, करतो. आमचा संपर्क नंबर आहे 9850426231. या नंबरवरती आपण संपर्क साधून गणपत मॉल पेन रिलीफ सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या. इथं ॲडमिट होण्याची आवश्यकता नाही, औषधं खाण्याची गरज नाही.
तपासणी आणि उपचार एकाच वेळी. मित्रांनो, आपल्याला मानदुखी, खांदादुखी, लकवा, पॅरालाइज अशा प्रकारचे त्रास असतील तर 100% आमच्याकडे उपचार होतो आहे. कुठल्याही प्रकारची औषधं खाण्याची गरज नाही. धन्यवाद.